नमस्कार मित्रांनो, ड्रग्स यात्रेमध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसात आपण बघतोय की फंगल इन्फेक्शनचे प्रमाण हे वाढतच चालले आहे. बहुतांश वेळी आपण फंगल इन्फेक्शन झाले की डॉक्टरकडे न जाता ओटीसी म्हणजेच ओव्हर द काउंटर ड्रग्सचा वापर करतो, ज्यात क्रीम, जेल, ऑइंटमेंट आणि स्प्रे यासारख्या गोष्टी येतात. आणि ज्या क्रीम आपण विदाउट प्रिस्क्रिप्शन घेतो त्यात 90% स्टेरॉइड असतं आणि या स्टेरॉइडमुळे तात्पुरता फरक देखील पडतो, पण काही दिवसांनी ते फंगल इन्फेक्शन पुन्हा उद्भवतं. नेमकं स्टेरॉइड म्हणजे काय हे सविस्तरपणे जाणून घेण्याकरता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या स्टेरॉइड्समुळे शरीरात असलेले विषाणू हे मरतात, पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे आणि स्टेरॉइडच्या वारंवार वापरामुळे हे जीवाणू अधिक शक्तिशाली होतात आणि हे फंगल इन्फेक्शन वाढतच जातं. आणि जास्त त्रास झाल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, पण डॉक्टरला आपली मेडिकल हिस्ट्री माहित नसल्या कारणाने डॉक्टर आपल्याला बेसिक डोस पासून सुरुवात करतो. पण आपण आधी स्टेरॉइडचा वापर केला असल्यामुळे डॉक्टरांनी दिलेले औषधं यांचा शरीरावर परिणाम होत नाही. फंगल इन्फेक्शन हे बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो आणि आपल्यात संयम नसल्या कारणाने आपण गोळ्या औषधं घेणं मध्येच बंद करतो आणि याचमुळे फंगल इन्फेक्शनचे प्रमाण हे वाढत जाते. त्यामुळे जेव्हाही फंगल इन्फेक्शन झालेले आढळेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला हा नक्की घ्या. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.